उत्सवाच्या सणाच्या गर्दीत प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। कोकणातील प्रमुख सण असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात लाखो भाविक आणि चाकरमान कोकणात जातात, परंतु तिकीट मिळवणे हे नेहमीच आव्हान असते। या परिस्थितीत मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देत विशेष योजना जाहीर केली आहे। यंदा चिपळूण पनवेल चिपळूण मार्गावर 5, 6 आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी अनारक्षित मेमू विशेष गाड्या धावणार आहेत। प्रवाशांसाठी आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अंजनी खेड कलांबणी दिवाणखवटी विहिरे करंजडी सापे वामने वीर गोरेगाव रोड माणगाव इंदापूर कोलाड रोहा नागोठणे कासू पेन जिते आपटा सोमटणे या स्थानकांवर थांबे दिले आहेत। विशेष गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 01160 चिपळूणहून सकाळी 11:05 सुटेल आणि संध्याकाळी 4:10 पनवेल येथे पोहोचेल। परतीच्या मार्गावर गाडी क्रमांक 01159 पनवेलहून संध्याकाळी 4:40 रवाना होऊन रात्री 9:55 चिपळूण येथे पोहोचेल। गणेशोत्सवाच्या गर्दीचा सामना करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे एकूण 296 गणपती विशेष रेल्वे चालवल्या जात आहेत, ज्यात गणेश चतुर्थीच्या काळात 44 अतिरिक्त गाड्या जोडण्यात आल्या। यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनल्स आणि सावंतवाडी रोड दरम्यान 8 द्विसाप्तिक सेवा देखील आहेत। LTT सावंतवाडी विशेष गाडी क्रमांक 01131 सकाळी 8:45 वाजता सुटेल आणि रात्री 10:20 गंतव्यस्थानी पोहोचेल, तर परतीची सेवा गाडी क्रमांक 01132 रात्री 11:20 सावंतवाडी रोड वरून रवाना होणार आहे। या विशेष रेल्वे ठाणे पनवेल रोहा रत्नागिरी कणकवली आणि सिंधुदुर्ग यासारख्या प्रमुख कोकण पट्ट्यातील स्थानकांवर थांबतील, ज्यामुळे प्रवाशांना गणेशोत्सवात सुखद आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळेल। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो कोकण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।